Friends, today we are going to learn the lesson number 1.2. The name of the lesson is An Encounter of a Special Kind. आता एन्काउंटर हा शब्द आल्यावर कसं वाटतंय एखादा पोलीस अधिकारी आणि गुंड ह्यांचा जोरात एन्काउंटर झालाय आणि पोलिसाने गुंडाला गोळ्या घातल्या, ह्याला आपण एन्काउंटर म्हणतो, लक्षात घ्या. बरोबर. किंवा मिलिटरीने लक्षात घ्या शत्रू सैन्याला खलास केलं, त्याला आपण एन्काउंटर म्हणतो. मग एन्काउंटर याचा अर्थ इथं पण तसाच अर्थ आहे. थोडक्यात मारामारी अशाच अर्थात येतो एन्काउंटर, चकमक ज्याला आपण म्हणू, लक्षात घ्या. ऍक्च्युली म्हणजे समोरासमोर गाठ पडणे असं त्याचा अर्थ आहे. समोरासमोर भेटून मारामारी करणे, चकमक, एन्काउंटर. समोरासमोर असे लपून छपून नाही, कळलं का. एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड म्हणजे विशिष्ट प्रकारचे, काइंड म्हणजे टाईप, एक विशिष्ट प्रकारची, लक्षात घ्या या ठिकाणी चकमक. बरोबर. त्या काइंडचा अर्थ काय बघा सर, तर काइंडचा अर्थ जो आहे तो टाईप असा आहे, लक्षात घ्या. टाईप, कळलंय का बघा सर. एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड, विशिष्ट प्रकारची चकमक. ही वेगळी अशी चकमक आहे, पोलीस आणि गुंडाची नाहीये, ही मिलिटरी आणि शत्रू सैन्याची नाहीये. ही एक वेगळ्या प्रकारची, खास वेगळ्या प्रकारची चकमक आहे. आणि ती कोणती आहे ती मी आपल्याला सांगणार आहे, लक्षात घ्या. आणि ती या ठिकाणी लेखकाला देखील आज आठवतीये. पहा. माय फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल वर्किंग फॉर अ प्रायव्हेट कंपनी इन राणीगंज इन वेस्ट बेंगॉल. जसं आपलं महाराष्ट्र राज्य आहे तसं वेस्ट बेंगॉल, पश्चिम बंगाल नावाचं एक राज्य आहे. त्या राज्यामध्ये राणीगंज नावाचं, लक्षात घ्या, या ठिकाणी एक शहर आहे. तिथे एक खाजगी कंपनी आहे आणि त्या खाजगी कंपनीमध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये माझे वडील काम करत होते, लक्षात घ्या. माय फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल वर्किंग. माझे वडील वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करत होते. ते डॉक्टर होते असं नाही, असतील पण, किंवा मेडिकल म्हणजे या ठिकाणी मेडिकलचा शॉप असू शकेल त्यांचा, किंवा होलसेल मेडिसिन पुरवण्याचं काम असेल, दुसरं अन्य काही, लक्षात घ्या. म्हणजे माय फादर वॉज अ मेडिसिनल प्रोफेशनल वर्किंग फॉर अ प्रायव्हेट कंपनी. एका खाजगी कंपनीमध्ये वैद्यकीय व्यवसायामध्ये माझे वडील काम करत होते. इन राणीगंज इन वेस्ट बेंगॉल, पश्चिम बंगाल राज्यातील राणीगंज या शहरामध्ये. द ऑफिसर्स ऑफ द कंपनी, त्या कंपनीचे जे अधिकारी होते माझ्या वडिलांसारखे, वेर हाऊस्ड, ते तिथं घर करून राहत होते. इन इंडिव्हिज्युअल बंगलोज, त्यांचे व्यक्तिगत बंगले होते, म्हणजे अपार्टमेंटमध्ये राहत होते, त्यांचे व्यक्तिगत बंगले होते. इनसाइड अ लार्ज कॅम्पस, त्या कंपनीचा जो प्रचंड मोठा परिसर आहे, कॅम्पस, जसा कॉलेजचा कॅम्पस असतो, कॉलेज कॅम्पस, कॉलेजचा परिसर, त्या कंपनीचा एक मोठा परिसर होता. आणि त्या परिसरामध्ये व्यक्तिगत स्वतःचे प्रत्येकाचे वेगवेगळ्या बंगल्यामध्ये हे सगळे अधिकारी राहत होते माझ्या वडिलांसह. आवर हाऊस वॉज इन कॉर्नर ऑफ द कॅम्पस. आणि हा जो काही परिसर आहे जिथं आमची घरं होती, त्या परिसराच्या कोपऱ्यामध्ये आमचं घर होतं, मधोमध नाही, एका कोपऱ्यामध्ये. द ऑफिसर्स क्लब वॉज ऍडजस्टंट टू द बाउंड्री वॉल ऑफ आवर गार्डन. जी आमच्या घराची बाग होती, त्या बागेची जी भिंत होती, त्या भिंतीच्या जवळ एक ऑफिसर क्लब होता. ऑफिसर क्लब म्हणजे काय, तर संध्याकाळच्या वेळेला यायचं, थोडं खेळायचं, बसायचं, गप्पा मारायच्या, कळलं कसं. ऑफिसर्स क्लब, संध्याकाळी निवांत वेळ खेळत हसत, काही मग टीव्ही बघत, असं एकत्र ऑफिसर्सनी गप्पा मारत घालवण्याची जागा, कळलं का, लक्षात घ्या. पत्ते खेळत म्हणा, कॅरम खेळत म्हणा, असं ते घालवण्याचा आता क्लब म्हणतो सर. आणि असा ऑफिसर्स क्लब होता. वॉज ऍडजस्टंट टू द बाउंड्री वॉल ऑफ आवर गार्डन. आमच्या घराची जी बाग होती, त्या बागेची जी भिंत होती, त्या भिंतीच्या जवळ असा हा ऑफिसर्स क्लब होता. ऍडजस्टंट म्हणजे जवळ. द कंपाऊंड वॉज लक्झेरियस. ते जे कंपाऊंड होतं ना, लक्षात घ्या, ते अगदी फार कम्फर्टेबल, लक्झेरियस होतं. विथ ग्रीन ग्रास, कलरफुल फ्लॉवर्स, अगदी हिरवगार गवत होतं आणि रंगीबिरंगी फुलं होती. अँड द होस्ट ऑफ टॉल अँड मॅजेस्टिक ट्रीज. आणि लक्षात घ्या, या ठिकाणी उंच आणि अशा प्रकारची भव्य दिव्य झाडांनी भरलेली अशा प्रकारची ती सगळी एरिया होती. ते सगळं कंपाऊंड होतं, ते सगळं कुंपण होतं, लक्षात घ्या.
आता या ठिकाणी लक्षात घ्या, होस्ट म्हणजे काय, गेस्ट आणि होस्ट. आपल्या घरी पाहुणे आले तर आपण होस्ट होतो, जे पाहुणे येतात त्याला गेस्ट म्हणतात, लक्षात घ्या, होस्ट आणि गेस्ट. पण इथं तसा अर्थ नाहीये. इथं होस्ट ऑफ म्हणजे फुल ऑफ असा आहे. इथं होस्ट ऑफचा अर्थ काय बघा, फुल ऑफ. आणि ते सगळं कंपाऊंड जे होतं, तो सगळा जो परिसर होता, तो सगळा जो कुंपणाचा भाग होता, तो सगळा आरामदायी अशा हिरव्या गवतांनी भरलेला होता, रंगीबिरंगी फुलांनी भरलेला होता. बरोबर लक्षात घ्या. अँड द होस्ट ऑफ टॉल अँड मॅजेस्टिक ट्रीज, आणि उंच आणि शाही अशा प्रकारची लक्षात घ्या या ठिकाणी झाडं तिथं होती. द सीझनल व्हेजिटेबल्स इन द किचन गार्डन्स ऑफ द हाऊस होल्ड. आमचं जे घर होतं त्या घराच्या समोर जी बाग होती, त्या बागेमध्ये त्या ऋतूनुसार, त्या सीझननुसार येणाऱ्या भाज्या आम्ही लावलेल्या होत्या. अँड मॅग्निफिशंट ट्रीज कॉन्स्टंटली, आणि तिथं काही अशी भव्य झाडं होती. आणि हे जे काही आमच्या घराजवळच्या बागेमध्ये ज्या काही आम्ही भाज्या लावल्या होत्या किंवा जी काही उंच झाडं होती, ह्या सगळ्यामुळं कॉन्स्टंटली अट्रॅक्टेड स्क्विरेल्स, त्यामुळे सातत्याने लक्षात घ्या ज्या खारी होत्या त्या आकर्षित होत होत्या, अट्रॅक्टेड आकर्षित होणे. अँड मेनी स्पेसिस ऑफ बर्ड, आणि कित्येक पक्षाच्या जाती या सगळ्या हिरवळीमुळं, या सगळ्या झाडामुळं या सगळ्या आकर्षित व्हायच्या. अँड ग्रुप ऑफ लंगूर्स हॅड इवन मेड देअर डेन इन द अश्वस्थ ट्री नियर बाय. आणि आमच्या घराजवळच तिथं एक अश्वस्थ नावाचं झाड होतं, आणि त्या झाडावरच या ठिकाणी काही माकडांनी, काही वानरांनी आपलं घर बनवलेलं होतं. लक्षात घ्या, तिथं ती माकडं राहत होती त्या अश्वस्थ नावाच्या त्या झाडाच्या ढोलीमध्ये. तिथं लक्षात घ्या काही माकडं त्या झाडावर राहत होती. लक्षात घ्या, म्हणजे सगळं आमच्या घराजवळ होतं. आमचं घर, घराची लक्षात घ्या बाग, बागेची कंपाऊंडची भिंत, आणि त्या भिंती जवळ ऑफिसर क्लब, आणि त्या क्लब जवळच ते अश्वस्थ नावाचं झाड, आणि त्या झाडाजवळच वानरांनी आपलं घर वगैरे केलं होतं. आणि मग आमच्या बागेमधली जी काही झाडं आहेत, भाजीपाल्याची झाडं, उंच उंच झाडं, ती सगळी खारीना म्हणा किंवा इतर पक्ष्यांना अशी आकर्षित करत होती. म्हणजे आमचं थोडक्यात लक्षात घ्या ते जे घर होतं, एक थोडक्यात लक्षात घ्या झाडा झुडपांनी भरलेलं, पशु पक्ष्यांनी भरलेलं, माकड वगैरे असलेलं, अशा प्रकारचा हा सगळा परिसर होता, असं या ठिकाणी त्यांनी सांगितलंय. दे हॅड ऑल बिकम पार्ट अँड पार्सल ऑफ आवर एक्झिस्टन्स अँड डेली लाईफ. हे सगळे, दे म्हणजे कोण सांगा, ते पक्षी, ते स्क्विरेल्स, त्या खारी, ते बरोबर, द स्क्विरेल्स त्या खारी, ती झाडं, ते पक्षी, ते माकडं, वानरं, हे सगळे दे हॅड ऑल बिकम पार्ट अँड पार्सल ऑफ आवर एक्झिस्टन्स अँड डेली लाईफ. ही आमच्या दररोजच्या जीवनाची, ही आमच्या अस्तित्वाचा तो अविभाज्य भाग बनला होता. म्हणजे त्यांना सोडून आमचं जीवन होतच नव्हतं. म्हणजे आमच्या जीवनाचा ते भागच होते. दररोज त्या पक्ष्यांना बघायचं, दररोज त्या माकडांना बघायचं, कळकळे, दररोज त्या खारी येणार, सगळी झाडं झुडपं, ती झाडं झुडपं, तर स्क्विरेल्स, ते लक्षात घ्या, त्या खारी म्हणा, ती पक्षी म्हणा, हे सगळे लक्षात घ्या आमच्या दररोजच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनलेले होते. अ स्मॉल इन्सिडेंट ऑन, म्हणजे पहिल्या ह्याच्यामध्ये इंट्रोडक्शन मध्ये त्यांनी काय सांगितलंय की आमचं घर कसं होतं. त्यांनी काय सांगितलंय, आमचं घर कसं होतं हे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला लेखकाने, की आमचं घर असं होतं, लक्षात घ्या, सगळ्या झाडाझुडपांनी भरलेलं होतं, पशु पक्ष्यांनी भरलेलं होतं, वानरं वगैरे तिथं राहत होती, असं हे सगळं त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलाय. लक्षात घ्या इथं. अ स्मॉल इन्सिडेंट ऑन अ सॅटरडे आफ्टरनून. एक लक्षात घ्या, शनिवारच्या दुपारी एक छोटीशी घटना घडली. इन्सिडेंट म्हणजे इव्हेंट, एक छोटीशी घटना घडली. लक्षात घ्या, लेफ्ट अ प्रोफाउंड इफेक्ट ऑन मी. आणि त्या घटनेने माझ्यावर असा एक सखोल परिणाम केला. बरोबर लक्षात घ्या, प्रोफाउंड म्हणजे व्हेरी डीप, म्हणजे अतिशय सखोल असा परिणाम माझ्या मनावर केला त्याच्या घटनेनं. अँड अनफोल्डेड बिफोर माय आईज, आणि माझ्या डोळ्यासमोर त्या सगळ्या गोष्टी उघड झाल्या. अनफोल्डेड म्हणजे ओपनड अप, उघड होणे. अ होल न्यू डायमेन्शन्स टू द वंडर्स ऑफ गॉड्स क्रिएशन. परमेश्वराची ही जी काही निर्मिती आहे, ईश्वराच्या ह्या निर्मितीचं जे आश्चर्य आहे, त्या आश्चर्याचे सगळे पैलू भगवंतानं हे जे काही निर्माण केलेले ज्या काही आश्चर्यकारक गोष्टी आहेत, वंडर्स म्हणजे लक्षात घ्या, हे जे काही वंडर्स आहेत, आश्चर्यकारक गोष्टी आहेत, लक्षात घ्या, त्याच्या वेगवेगळ्या नव्या नव्या पैलू माझ्या समोर, डोळ्यासमोर उघड झाल्या. लक्षात घ्या. मग कवी लेखक काय म्हणतो बघा सर,
की शनिवारी दुपारी एक घटना घडली. छोटी घटना होती, फार मोठी नाही, पण त्या घटनेनं लक्षात घ्या माझ्या मनावर खूप मोठा परिणाम झाला, लक्षात घ्या. आणि त्या घटना ती जी माझ्या डोळ्यासमोर घडली आणि त्या डोळ्यासमोर घडलेल्या त्या घटनेनं ह्या भगवंतानं निर्माण केलेल्या ज्या काही आश्चर्यकारक गोष्टी आहेत, वंडर्स आहेत, त्याला आश्चर्यकारक गोष्टींचं लक्षात घ्या एक वेगळ्या काही नवीन पैलू माझ्या डोळ्यासमोर उघडे झाले. काही नवीन गोष्टी भगवंतानं निर्माण केलेल्या या लक्षात घ्या आश्चर्यकारक गोष्टींचे नवीन पैलू, नवीन भाग, नवीन लक्षात घ्या डायमेन्शन्स माझ्या डोळ्यासमोर लक्षात घ्या उघड झाले. इट वॉज अ फ्यू डेज इन टू द पूजा व्हेकेशन. आमची पूजा वेकेशन सुरू होऊन काही दिवस झाले होते. पूजा वेकेशन आपल्याकडे जसं दिवाळी वेकेशन असतं, आपल्याकडे दिवाळीला सुट्टी असते की नाही 10-15 दिवस, तशी लक्षात घ्या पूजा वेकेशन तिकडे वेस्ट बेंगॉलमध्ये जी नवरात्राचा कालखंड असतो त्या नवरात्राच्या कालखंडामध्ये 9-10 दिवस 15 दिवस सुट्टी असते, लक्षात घ्या. त्याला पूजा वेकेशन म्हणतात, लक्षात घ्या. आणि पूजा वेकेशन सुरू होऊन काही दिवस झाले होते. जस्ट लाईक फॉर एनी अदर चाइल्ड, इतर अन्य कुठल्याही मुलाप्रमाणे द हॉलिडेज प्रोव्हाइडेड an opportunity to me to become engrossed in various magazines and story books. या ठिकाणी इतर कुठल्याही मुलाप्रमाणे ह्या सुट्टीनं मला एक संधी दिली होती. इथं प्रोव्हाइड म्हणजे देणे, लक्षात घ्या, जे गेव, जे हॉलिडेज गेव अन अपॉर्च्युनिटी फॉर मी. इथं या सुट्टीने मला संधी दिली होती टू बिकम एनग्रोस्ड इन व्हेरियस मॅगझिन्स. वेगवेगळ्या प्रकारची जी मॅगझिन्स आहेत, जे डिफरंट मॅगझिन्स आहेत, त्याच्यामध्ये लक्षात घ्या तल्लीन होऊन जाणे, गढून जाणे. अँड स्टोरी बुक्स आणि काही गोष्टीची पुस्तकं पब्लिश्ड स्पेशली फॉर चिल्ड्रन इन द फेस्टिव्ह सन. ह्या सणासुदीच्या काळामध्ये, इन दिस टाइम ऑफ फेस्टिव्हल्स, या सणासुदीकडे दिवाळी अंक खास असतो बघा, दिवाळीमध्ये दिवाळी अंक निघतो बघा, तसं त्यांच्याकडे लक्षात घ्या या नवरात्राच्या काळामध्ये या ठिकाणी अशा प्रकारचा अंक निघतो, लक्षात घ्या. त्याला या ठिकाणी या फेस्टिव्ह सणासुदीच्या काळामध्ये खास मुलांसाठी प्रकाशित झालेली काही गोष्टीची पुस्तकं होती, काही मासिकं होती वेगवेगळी, जसं आपल्याकडे दिवाळी अंक असतो तसा. आणि त्या सगळ्या विविध पुस्तकांच्या मध्ये मी गुढून गेलो होतो, तल्लीन होऊन गेलो होतो, लक्षात घ्या, वाचत होतो. आणि इतर मुलांच्या प्रमाणे ह्या सुट्टीनं मला त्या वाचनाची एक संधी मिळवून दिलेली होती, लक्षात घ्या. आणि असं मी पुस्तक वाचत या ठिकाणी पडून होतो. आफ्टर अ हर्टी लंच, म्हणजे पोट भरून जेवल्यानंतर, हर्टी म्हणजे लक्षात घ्या हार्ट म्हणजे हृदय नव्हे, तर इथं हार्ट म्हणजे पोटभर, फुल फिलिंग, भरपूर पेटभर जेवण केल्यानंतर लक्षात घ्या माय पेरेंट्स अँड माय यंगर सिस्टर्स, माझे आई वडील आणि लक्षात घ्या माझ्या लहान लहान बहिणी ले डाऊन, पडून राहिल्या होत्या गादीवर आपल्या कॉटवरती, फॉर अन आफ्टरनून नॅप, या ठिकाणी दुपारची एक डुलकी काढायला, दुपारची एक झोप काढायला. माझे आई वडील, माझ्या लहान बहिणी पडून होत्या. अँड आय सेटल डाऊन विथ स्टोरी बुक, आणि मी पण लक्षात घ्या एक गोष्टीचं पुस्तक घेऊन बसलो, वाचत बसलो. आपलं काय झोप येत नाही, आपल्याला काय दुपार झोपायची सवय नाही, आणि त्या गोष्टीचं पुस्तक घेऊन बसलो. सेटल डाऊन म्हणजे सॅट, मी आय सॅट विथ अ स्टोरी बुक, आणि मी गोष्टीचं पुस्तक घेऊन बसलो. द क्वाइट आफ्टरनून प्रेझेंटेड द परफेक्ट बॅकड्रॉप फॉर द रीडिंग अँड ॲडव्हेंचर स्टोरी. आणि ही जी काही लक्षात घ्या शांत दुपार होती, क्वाइट म्हणजे पीसफुल, ही जी काही शांत दुपार होती लक्षात घ्या, ती म्हणजे लक्षात घ्या साहसी गोष्टी, ॲडव्हेंचरस साहसी गोष्टी वाचण्यासाठी एक योग्य परिपूर्ण अशा प्रकारची पार्श्वभूमी होती, एक परफेक्ट बॅकग्राऊंड होतं, लक्षात घ्या. दुपारचं एकदम शांत वातावरण, आणि शांत वातावरणामध्ये साहसी कथा वाचायच्या, आणि त्यासाठी एक उत्कृष्ट अगदी बेस्ट परिपूर्ण परफेक्ट बॅकग्राऊंड असं या ठिकाणी ती होतं. ती दुपार शांत अशी दुपार. द सायलेन्स वॉज ऑकेजनली ब्रोकन, आणि ही जी शांतता आहे दुपारची ही अधनमधनं भंग पावत होती. दुपारची ही जी शांतता आहे ती अधनमधनं भंग पावते, ऑकेजनली म्हणजे अधूनमधून. बाय द साऊंड ऑफ माय फॅमिली स्नॉरिंग, माझ्या कुटुंबाच्या घोरण्याच्या आवाजामुळं, म्हणजे आई वडील घोरायचे, माझ्या कुटुंबाच्या घोरण्याच्या आवाजानं ही जी शांतता होती याचा अधूनमधून भंग व्हायचा. द इंटरमिडिएट चिर्पिंग ऑफ हाऊस पॅरोज, अधूनमधून होणाऱ्या या चिमण्यांच्या किलबिलाटानं, अधूनमधून होणाऱ्या या चिमण्यांच्या किलबिलाटानं या ठिकाणी शांततेचा भंग व्हायचा. किंवा द हार्श कॉविंग ऑफ क्राऊड,
लक्षात घे, द हार्श क्रॉविंग ऑफ काऊ किंवा कावळ्याची कर्कश काव काव असं करतात, आज्ञामधनं यायची. कावळ्याची कर्कश काव काव या आवाजानं शांततेचा भंग व्हायचा. किंवा द श्रील कॉल ऑफ काईट फ्लाइंग हाय अबाव द ग्राउंड, ह्या जमिनीच्या उंचावर जी उडणारी घार आहे त्या घारीचा असा कर्कश बोलवणं, कर्कश हाक अशी ऐकू यायची. म्हणजे शांततेचा भंग कोणकोणत्या 4 गोष्टीमुळे होत होता. शांततेचा भंग 4 गोष्टीमुळे होत होता. लक्षात घ्या. पहिलं, द साऊंड ऑफ, बघा लक्षात घ्या, द साऊंड ऑफ माय फॅमिली स्नोरिंग, नंबर 1. नंतर द इंटरमिटंट चिर्पिंग ऑफ हाऊस स्पॅरोज, चिमण्यांचा किलबिलाट, हा 2 नंबर. द हार्श कॉविंग ऑफ क्राऊ, म्हणजे लक्षात घ्या कावळ्यांची कर्कश काव काव, 3 नंबर. आणि द श्रील कॉल ऑफ अ काईट, आणि लक्षात घ्या काय काईट फ्लाइंग अबाव हाय अबाव द ग्राउंड, म्हणजे मैदानावरून उंच या ठिकाणी उडणाऱ्या खारीचं लक्षात घ्या कर्कश असं ओरडणं. हे कशा करता असं वाचायचं, कारण तुम्हाला लक्षात घ्या प्रश्नामध्ये, प्रश्नपत्रिकेमध्ये असा एक बॉक्स देतात आणि सांगतात शांततेचा भंग करणाऱ्या 4 गोष्टी लिहा. वर एक लिहा, ह्या साईडला एक लिहा, ह्या साईडला एक लिहा, खाली एक लिहा. हे असं माहित पाहिजे, म्हणून वाचताना अशा गोष्टी लक्षात ठेवायच्या. कळलं का बघा सर. आणि मग या शांततेचा भंग कशामुळे होत होत्या, तर द साऊंड ऑफ माय फॅमिली स्नोरिंग, माझ्या कुटुंबाच्या घोरण्याच्या आवाजानं. द इंटरमिडिएट चिर्पिंग ऑफ हाऊस स्पॅरोज, चिमण्यांचा अधूनमधून होणाऱ्या किलबिलाटामुळं. द हार्श कॉविंग ऑफ क्रो, क्रो म्हणजे कावळा, कावळ्याच्या कर्कश काव काव आवाजामुळं. अँड द श्रील कॉल ऑफ अ काईट, आणि घारीच्या या ठिकाणी हाकेमुळं, बोलवण्यामुळं. जी घार फ्लाइंग हाय अबाव द ग्राउंड, जी या ठिकाणी जमिनीवरून खूप उंचावर उडत होती, तिथनं तिचा आवाज यायचा. मिनिट्स टिक्ड बाय, लक्षात घ्या वेळ हळूहळू पुढे जात होता. आय बिकेम डीपली ॲब्सॉर्ब्ड इन द बुक, आणि मी पूर्णपणे पुस्तकामध्ये गढून गेलो होतो, हरवून गेलो होतो. म्हणजे आय लॉस्ट इन माय रीडिंग, आय लॉस्ट माय रीडिंग हा शब्द करेक्ट आहे, लक्षात घ्या. म्हणजे आय वॉज लॉस्ट इन द बुक, मी पुस्तकामध्ये, मी वाचनामध्ये हरवून गेलो होतो. लक्षात घ्या, आय लॉस्ट इन रीडिंग, मी स्वतः हरवून गेलो होतो. लक्षात घ्या, स्वतःला. कळलं, लक्षात घ्या. आता काय होईल, नेमकी ती जी घटना आहे ती घटना तुम्हाला मी आता सांगणार आहे. आता नीट पहा, लक्षात घ्या. अजूनही घटना नाही, बघा अजून थोडंसं अजून वातावरण चालू आहे. अजून एक पॅराग्राफ आहे. सडनली, इतक्यात, आय हर्ड अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स, मी या भटक्या कुत्र्यांच्या एका जमावाचा आवाज ऐकला. आय हर्ड अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स बार्किंग फ्युरियसली इन द डिस्टन्स, दूर अंतरावरून मोठमोठ्यानं रागानं जी भटकी कुत्री भुंकत होती, त्या भटक्या कुत्र्यांच्या भुंकण्याच्या एका गटाचा आवाज मी ऐकला. लक्षात घ्या, हे पुन्हा वातावरण म्हणजे असं एकदम आधी मुळात सगळं शांत होतं, 2-4 आवाज होते, प्लस हा आणखी नवीन आवाजात भर पडली. कळलं. आणि मला लक्षात घ्या दूर अंतरावरनं भटक्या कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज ऐकू आला. आय चोज टू इग्नोर द कमोशन, हा जो काही गलका आहे, नॉईज ऑफ कन्फ्युजन, गोंधळात टाकणारा हा जो काही आवाज आहे त्याकडे मी दुर्लक्ष करायचं ठरवलं. हिचं चोज म्हणजे डिसाइडेड, टू डिसाइड, ठरवणे. लक्षात घ्या, मी आवाजाकडे दुर्लक्ष करायचं ठरवलं. थिंकिंग दॅट, मला असं वाटलं, द पॅक ऑफ डॉग्स, हा जो कुत्र्यांचा गट आहे, माइट हॅव कॉर्नर्ड अ हॅपलेस पीक, एखाद्या दुर्दैवी डुकराला त्यांनी एका कोपऱ्यात कदाचित घेरलं असेल आणि भुंकत असतील. एखादं हॅपलेस म्हणजे अनफॉर्च्युनेट, एखाद्या दुर्दैवी डुकराला ह्या कुत्र्याच्या गटाने, लक्षात घ्या, कोपऱ्यात घेरलं असेल आणि भुंकत असतील असं या ठिकाणी मला वाटलं. आणि ह्या कमोशनकडे, ह्या आवाजाकडे मी दुर्लक्ष करायचं ठरवलं. बट सून, पण लवकरच, द बार्किंग बिकेम लाउडर अँड मोर अग्रेसिव्ह, आणि हे जे भुंकणं आहे ते अधिक मोठमोठ्याने व्हायला लागलं आणि अधिक आक्रमक व्हायला लागलं. aggressive, and the alarmed cawing of flock of crows added the cacophony. तो cacophony म्हणजे लाऊड नॉइसेस, कोलाहल, गलका. हा जो आवाजाचा गलका आहे त्या आवाजाच्या गलक्यामध्ये भर पडली. कशाची? कावळ्यांच्या गटाच्या काव काव, म्हणजे भीतीदायक, अलार्म्ड म्हणजे फिअरफुल. लक्षात घ्यायच्या, भीतीदायक अशा काव काव आवाजाची भर पडली. कुत्र्यांचं ओरडणं, कुत्र्यांचं भुंकणं आणि त्या कावळ्यांचं मोठमोठ्याने काव 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 असं करणं, त्याची त्यात भर पडली. मला कळलं नाही काय व्हायला लागलंय, काहीतरी वेगळं व्हायला लागलंय. लक्षात घ्या,
बरोबर आहे ना. आणि त्या कुत्र्याचा गट, रस्त्यातील भटक्या कुत्र्याचा गट मोठमोठ्याने आक्रमकपणे, लक्षात घ्या, रागाने मोठमोठ्याने भुंकायला लागलाय. आणि त्याच्यात भर म्हणून आता लक्षात घ्या, कावळ्यांचा जो गट आहे त्या कावळ्याच्या गटाने मोठमोठ्याने भीतीदायक असे काव 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 असे मोठमोठ्याने आक्रोश करायला लागलेत. आय ऑल्सो हर्ड द डिस्टर्बन्स अप्रोचिंग क्लोजर. आणि मग असं ऐकलं की हा जो काही सगळा आवाज आहे, डिस्टर्बन्स, हा सगळा जो आवाज आहे, व्यत्यय आहे, तो अगदी माझ्या जवळ यायला लागलाय. म्हणजे तो आवाज जवळ यायला लागलाय. अप्रोच म्हणजे जवळ येणे. मला कळे ना, काहीतरी जवळपास घडायला लागले, काहीतरी जवळपास घडायला लागले. अँड क्युरियासिटी गॉट द बेटर ऑफ मी. म्हणजे क्युरियासिटी ओव्हर पॉवर्ड मी. क्युरियासिटीनं, जिज्ञासेनं माझ्यावर मात केली. खरं तर मला वाचायचं होतं, पुस्तक माझ्या हातात होतं, पण माझ्या मनात जिज्ञासा निर्माण झाली. काय कुत्री भुंकायला लागले, काय कावळे ओरडायला लागले, एवढा आवाज जवळ यायला लागलाय, काहीतरी घडायला लागले, काय घडायला लागले. ह्या जिज्ञासेनं माझ्यावर मात केली. टू गेट द बेटर ऑफ म्हणजे टू ओव्हर पॉवर. लक्षात घ्या, मात करणे. अँड क्युरियासिटी ओव्हर पॉवर्ड मी. आणि क्युरियासिटीनं माझ्यावर मात केली. आणि मग मी काय केलं, लिव्हिंग द बुक असाइड, पुस्तक बाजूला ठेवलं. लिव्ह म्हणजे सोडणे, ठेवणे. लक्षात घ्या, कीपिंग द बुक असाइड म्हणा, लिव्हिंग द बुक असाइड. पुस्तक मी बाजूला ठेवलं. अँड आय रश्ड टुवर्ड्स द व्हरांडा. आणि मी व्हरांड्याच्या दिशेने पळालो. तर रश म्हणजे रन. मी व्हरांड्याच्या दिशेने पळालो. टू सी व्हॉट वॉज गोइंग ऑन. काय चाललंय ते बघण्यासाठी मी व्हरांड्याच्या दिशेने धावलो. लक्षात घ्या, बघा आपल्याला कळतंय का. आणि आता जी घटना आहे, लक्षात घ्या, ती घटना आता सुरू झाली. इथून खरा आता धडा सुरू झाला. नेमकं काय आहे घटना ही, म्हणजे आपल्या धड्याचं जे टायटल होतं, लक्षात घ्या, त्या टायटलची आता ही सुरुवात झाली. ही ती घटना, लक्षात घ्या. बरोबर, आपल्या धड्याचं जे टायटल होतं, काय होतं बघा बरं आपल्या धड्याचं टायटल. आणि हे होतं एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड. एका विशिष्ट प्रकारची चकमक, एक विशिष्ट प्रकारची मारामारी. बरोबर ना हे. मग ती जी घटना आहे, बरं, जसं एखादा गुंडाला पोलीस मारतो, तशी कुठली ती विशिष्ट प्रकारची चकमक, मारामारी, ही आता तुम्हाला समोर येणार आहे. लक्षात घ्या सर, आता ती घटना खरं तर लक्षात घ्या सुरू होणार आहे. आतापर्यंत सगळं लक्षात घ्या, बॅकग्राऊंड होतं सगळं. कसं आम्ही दुपारचं जेवण केलं, कसे सगळे झोपले होते, कसा सगळा पक्ष्यांचा किलबिलाट होता, मग तेवढ्यात कसा कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज आला, मग कशी कावळ्यांची काव ऐकू आली, मग सगळा कसा आवाज वाढला, मग मी पुस्तक कसं बाजूला ठेवलं आणि बघायला गेलो काय चाललंय, सगळं का आवाज का व्हायला लागले. मग ती घटना काय आहे, आता सुरुवात, आता खरा धडा सुरू झाला. लक्षात घ्या. पास आय ग्लान्स्ड टुवर्ड्स द रूफ ऑफ द क्लब हाऊस. तो जो क्लब हाऊस होता, म्हणजे आमच्या घराजवळ क्लब हाऊस होता ना, लक्षात घ्या. आणि त्या क्लब हाऊसचं जे छत होतं, त्या छताकडे माझी मी नजर टाकली. ग्लान्स म्हणजे नजर टाकणे, पाहणे, सी. म्हणजे आय सॉ टुवर्ड्स द रूफ ऑफ द क्लब हाऊस. त्या क्लब हाऊसच्या छताकडे मी बघितलं. अँड सॉ समथिंग हॉरिबल. आणि काहीतरी भयंकर असं मी बघितलं. फिअरफुल, भयानक बघितलं. अ बिग मेल लंगूर, एक मोठाच्या मोठा दणकट वानर, पैलवान वानर, भीमकाय वानर, अपॅरेंटली द लीडर ऑफ इट्स ग्रुप. वरवर बघता ते जे वानर आहे, तो जो माकड आहे, तो त्या टोळीचा प्रमुख वाटत होता. लीडर म्हणजे चीफ. लक्षात घ्या, लीडरचा अर्थ काय सांगायचा होता, चीफ. तो त्या गटाचा म्होरक्या वाटत होता. लक्षात घ्या, म्होरक्या वाटत होता. वॉज होल्डिंग अ बेबी लंगूर इन हिज हँड. आणि तो जो मोठा नेता होता, तो जो त्या गटाचा प्रमुख होता, त्यानं आपल्या हातामध्ये एका पिलाला धरलं होतं, वानराच्या पिलाला. होल्ड म्हणजे धरणे, होल्ड म्हणजे धरणे, कॅच. त्यांनी आपल्या हातामध्ये त्या मोठ्या दणकट वानरानं एका बारक्या पिलाला हातात धरलं होतं. अँड मर्सिलेसली बायटिंग इट ऑल ओव्हर. आणि तो निर्दयीपणे त्या माकडाच्या पिलाला चावत होता. मर्सिलेसली म्हणजे क्रुएलली, निर्दयीपणे. बाईट, BITE, बाईट म्हणजे चावणे. आणि ते जे मोठं माकड होतं, त्या लहान माकडाला हातात धरून
चावत होतं, लक्षात घ्या, मर्सिलेसली फायटिंग, निर्दयीपणे चावत होतं, विथ अ डेफिनाइट इंटेंट टू किल, त्या बाळाला ठार करण्याच्या हेतून. इंटेंट म्हणजे हेतू, टू किल म्हणजे ठार करणे, आणि डेफिनाइट म्हणजे निश्चित. मला कळत नव्हतं माकडच कसं आपल्या पिलाला मारायला लागले, काय चाललंय हे, आणि त्याचं दिसत होतं की ते चावून चावून मारायला लागले त्याला. हे मी बघितलं होतं की एखादा प्राणी वाघ शेळीला मारतोय हे मला माहित आहे, पण वानराच्या पिलाला कसं मारायला लागलंय आणि मारण्याच्या हेतून कसं चावून चावून त्याला मारायला लागलंय, सर्वांगावर ते चावायला लागलं होतं, ते मी बघितलं. लक्षात घ्या, म्हणजे ते जे मोठं वानर आहे ते एका आपल्या हातात लहान पिलाला धरून त्याला ठार करण्याच्या हेतून ते, लक्षात घ्या, त्या माकडाच्या पिलाला चावत होतं, सगळ्या अंगावर चावत होतं. आणि म्हणून ती कुत्री जी आहे ती भुंकत होती, वरून आकाशातनं कावळे काव 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 करत होते. लक्षात घ्यायचं, वेगळं वातावरण, काय कळे ना, बोले ना, माकड माकडाला का मारायला लागले, माकड माकडाच्या पिलाला का मारायला लागले, कळे ना. लक्षात घ्या, द हेल्पलेस मदर ऑफ द बेबी, त्या बाळाची असहाय्य आई पण होती तिथं. त्या बाळाची, द बेबी म्हणजे ते बाळ, पिल्लू, त्या पिल्लाची तिथं असहाय्य, हेल्पलेस, असहाय्य आई होती. अँड अदर लेसर मेंबर्स ऑफ द लंगूर ग्रुप, आणि त्या माकडाच्या गटाचे इतर दुर्बल सदस्य होते, हाडकुळे, मरतुगडे, असे दुर्बल सदस्य होते. लेसर म्हणजे वीक, दुर्बल, आणि इतर काही दुर्बल सदस्य होते. ते जे माकड मारत होतं ना, ते असं दणकट माकड होतं, आणि ते त्या पिलाला चावून 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 मारत होतं. आणि बाकीची जी माकडं होती त्या गटातली, त्याची हाडकुळी, मृत्युगडी होती. आणि त्या बाळाची आई पण होती, ती आई पण ते सगळं बघत होती. असहाय्य आई काही करू शकत नव्हती, कारण त्या मारणाऱ्या माकडाची ताकद फार होती, तो लीडर असावा त्या गटाचा, बरोबर. आणि इतर काही असे दुर्बल सदस्य होते त्या लंगूर ग्रुपचे, त्या माकडाच्या गटाचे. वेअर स्कॅटर्ड ऑन द रूफ्स ऑफ द बिल्डिंग्स नियर बाय, जवळपासच्या इमारतीच्या छतावर ही सगळी दुर्बल माकडं जी आहे ती पसरलेली होती. तिथं आई, त्या बाळाची आई सुद्धा असहाय्य आई होती. लक्षात घ्या, जवळपासच्या इमारतीच्या छतावर. वॉचिंग द बेबी बीइंग किल्ड, आणि ह्या बाळाला मारलं जाते हे ते सगळे बघत होते, पण काही करू शकत नव्हते. वॉच म्हणजे बघणे, ते बेबी म्हणजे ते बाळ, बीइंग किल्ड म्हणजे मारलं जाणे, त्या बाळाला मारलं जातं हे त्यांना कळत होतं सगळ्यांना. त्या बाळाच्या आईला कळत होतं, इतर सगळ्या दुर्बल माकडांना कळत होतं की हे मोठं माकड, हे ढोलं माकड, हे शक्तिशाली माकड त्या बाळाला मारायला लागले, चावून 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 मारायला लागले, हे सगळ्यांना माहित होतं. आणि त्या बाळाला मारलं जाणं हे सगळे ते बघत जवळपासच्या इमारतीच्या छतावरून बघत होते, लांबून. काय करू शकत नव्हते, कारण ते माकड फार शक्तिशाली होतं. लक्षात घ्या, आय रिकॉर्ड द टेरिबल कस्टम इन द ॲनिमल क्लॅन, प्राण्याच्या जमातीमध्ये, क्लॅन म्हणजे फॅमिली, लार्ज फॅमिली, प्राण्यांच्या कुटुंबामध्ये एक भयंकर रूढी असते, एक भयंकर परंपरा आहे, ती मला आठवली. हे खूप महत्वाचं, आठवलं म्हणून बरं झालं. ह्या लेखक पुस्तक वाचतो ना, वाचन फार महत्वाचं आहे मुलांनो. वाचल्यामुळे आपल्याला बरंचसंच कळतं. आणि हे जे पोरगा आहे, 10-15 वर्षाचा पोरगा आहे हा लेखक 10-15 वर्षाचा पोरगा आहे, 10वीचा वगैरे असा असावा. आणि त्याला लक्षात घ्या, वाचनामुळे हे माहित आहे, आपण वाचलं पाहिजे, पुस्तकं वाचली पाहिजेत. लक्षात घ्या. अँड आय रिकॉर्ड, मला आठवलं, द टेरिबल कस्टम इन द ॲनिमल क्लॅन, ह्या प्राण्यांच्या जमातीमध्ये, ह्या प्राण्यांच्या कुटुंबामध्ये असणारी भयंकर जी रूढी आहे, कस्टम म्हणजे ट्रेडिशन, टेरिबल म्हणजे फिअरफुल, जी फिअरफुल ट्रेडिशन आहे, भयंकर जी रूढी आहे, ती मला आठवली. काय आहे रूढी? अकॉर्डिंग टू विच, त्या रूढीनुसार अ डॉमिनंट मेल, जो, लक्षात घ्या, या ठिकाणी मुख्य नर माकड आहे. मेल म्हणजे नर माकड, जो मुख्य नर माकड आहे, लक्षात घ्या, युजली डज नॉट अलाउ अनादर मेल बेबी ऑर एडल्ट. जो एक मुख्य वानर असतो त्या गटाचा, तो मुख्य वानर बहुधा
आपल्या गटामध्ये दुसऱ्या कुठल्या नर पिल्लाला किंवा दुसऱ्या कुठल्या पुरुष जातीच्या प्रौढ माकडाला लक्षात घ्या जगायला परवानगी देत नाही. टू सर्व्हाइव्ह विदिन इट्स ग्रुप, आपल्या गटामध्ये जगायला परवानगी देत नाही. काय रूढी होती, काय परंपरा होती त्या माकडांच्या जमातीची? परंपरा अशी होती की अ डॉमिनंट मेल, जो मुख्य माकड आहे त्या गटाचा राजा आहे, मुख्य माकड जे आहे ते मुख्य माकड, डॉमिनंट मेल मुख्य माकड म्हणजे शक्तिशाली माकड, मुख्य माकड जे आहे युजली डज नॉट अलाव, ते सहसा परवानगी देत नाही. अनादर मेल मे बी ऑर ऍडल्ट टू सर्व्हाइव्ह विदिन इट्स ग्रुप, त्या गटामध्ये जगायला दुसऱ्या नर पिल्लाला, दुसऱ्या पुरुष जातीच्या पिल्लाला किंवा दुसऱ्या पुरुष जातीच्या प्रौढाला त्या गटामध्ये जगायला परवानगी देत नाही. म्हणजे थोडक्यात तो जो काही माकडांचा गट आहे तो सगळ्या स्त्री फिमेल माकडांचा गट, पुरुषाला परवानगी नाही. पुरुष जन्माला आले की मारायचं. आपल्याकडे होतं बघा सर, काय आपण काय केलं तर मध्ये, मला 2 मुली आहेत म्हणजे 2 मुलीवर मी पुरुष नसबंदी केली, पण आपल्याकडे आता मुली कमी आहेत बघा सर, लग्नाला पोरी मिळत नाहीत बघा. म्हणजे आपल्याकडे काय होतं की पोरीच्या लग्नामध्ये हुंडा द्यायला लागते, पोरीच्या लग्नामध्ये लय पैसे द्यायला लागते, त्यामुळं पोरगी होणं म्हणजे एक शापच आणि पोरगी नको म्हणून असं आपल्याकडे मानलं जायचं. आणि पोरगा म्हणजे वंशाचा दिवा असं मानलं जायचं ना. पोरग झाले की पेढे वाटायच्या आनंदाला, असं लक्षात घ्या. आणि पोरगी झाले की दुःख, लक्षात घ्या बा, असं बरं का नाही असं. मग आपल्याकडे लक्षात घ्या ते सोनोग्राफीचं मशीन निघालं बघा. आणि मग पोटात पोरगी हाय का पोरगा हाय बघायचं, आणि पोरगी असली तर ती पोटातच मारून टाकायची, गर्भपात करायचा. अशी एक पद्धत या ठिकाणी इथं होती. आमच्या भागात पण मोठ्या प्रमाणात, आमच्या भागात तर बंदी कडक होती, पण पलीकडे कर्नाटकात जाऊन तसं ते मारायचे पोराला, लक्षात घ्या, पोरीला खास करून. म्हणजे आमचे लोक एक 15-20 वर्षापूर्वी फार मोठ्या प्रमाणामध्ये, लक्षात घ्या, मुलींना त्यांनी मारलं पोटातच. का? तुमच्या लग्नाच्या वेळेला हुंडा द्यायला लागतंय, ते कुठं करत बसायचं, ते नको डोक्याला ताप, पोरगीच्या डोक्याला ताप, ते पोरग कसं वंशाचा देवा, कुठं बी हिंडलं काय बी केलं तर चालतंय, पोरगीचं लई टेन्शन, नकोच पोरगी. आणि म्हणून ती पोरगीला मारायचे, लक्षात घ्या, आपल्याकडले लोक पोटातच मारायचे, गर्भपात करायचे, लक्षात घ्या. हो, आणि असं लक्षात घ्या. आणि पोरगी हाय म्हटले की मग ते सगळेजण त्रास पण द्यायचे, घरातले सासू सासरे दीर ननंद, आणि पोरगा आहे म्हटले की आनंद, असं व्हायचं, लक्षात घ्या. अशी एक क्रूर परंपरा, पोटातच पोरीला मारायची, अशी क्रूर परंपरा आपल्याकडे, लक्षात घ्या, काही प्रमाणामध्ये अजून पण आहे. आणि मोठ्या प्रमाणामध्ये एक 10-20 वर्षापूर्वी, लक्षात घ्या, फार मोठ्या प्रमाणामध्ये होती. म्हणून आता पोरांना लग्नासाठी पोरी मिळेनाच, अशी अवस्था या ठिकाणी निर्माण झालेली आहे. तशी काहीतरी इथं अवस्था दिसते सर, की तो जो काही माकडांचा गट आहे त्या माकडांच्या गटामध्ये दुसरा जर का नर वानर आला तर ह्याच्या लिडरशिपला, ह्याच्या नेतृत्वाला धक्का बसेल ना. म्हणजे थोडक्यात राजा आहे म्हणा, म्हणजे हे जर राजाचं जे सिंहासन आहे, हे सिंहासन धोक्यात येईल ना दुसरं माकड आलं तर. कारण दुसरं माकड पुन्हा शक्तिशाली होईल, ते लहान बाळ उद्या मोठं होईल आणि ह्या राजाला बाजूला सारून तो राजा बनल. आपल्याकडे नव्हतं का, लक्षात घ्या, की आपल्याकडे बघा सर तो कंस होता बघा, कंसानं काय केलं तर आपल्या त्या बापाला राज्य बळकवण्यासाठी बापाला तुरुंगात टाकलं. बाप राजा होता ना, कंसाचा राजा बाप राजा होता, मग कंसाला राज्य पाहिजे होतं म्हणून त्यानं काय केलं की आपल्या बापाला तुरुंगात टाकलं आणि तो राजा बनला. तुमच्या लक्षात आहे का असं? तसं उद्याला आपल्या या गटामध्ये जर एखादा नर वानर असेल तर तो मोठा होईल आणि तो, लक्षात घ्या, आपल्या पदाला धोका होईल, मग आपल्याला तो बाजूला सारेल आणि तो उद्या म्हातारा झाल्यावर ह्यो माकड शक्ती कमी होईल आणि त्याची शक्ती वाढल्यामुळे त्या बाळाची तो उद्या ह्या कुटुंबाचा प्रमुख बनेल आणि आपलं राजेपद, आपलं प्रमुख पद धोक्यात येईल. म्हणून ते जे माकडांचा प्रमुख आहे तो कुठल्या नर माकडाला जगूच देत नव्हता. कळलं का बघा सर? म्हणजे आपल्या गटामध्ये, आपल्या त्या कुटुंबामध्ये जर का एखादं नर माकड पोरग जन्मलं, नर पोरगा जन्मला तर त्याला मारायचंच, त्याला मारायचं, अशी क्रूर परंपरा त्या माकडांच्या जमातीमध्ये होती. हे मला आठवलं असं तो म्हणतो, लक्षात घ्या.
हे मला आठवलं, कळलं का बघा सर. आणि मग माझ्या लक्षात आलं की हे मोठं माकड त्या बारक्या पिल्लाला का मारायला लागले, हे मला थोडंसं लक्षात घ्या. ती परंपरा मला आठवली, लक्षात घ्या. बरोबर आहे. आणि मग विदाउट लुझिंग एनी टाइम, थोडा सुद्धा वेळ न गमावता आय गॅदर्ड अ स्टाउट स्टिक इन वन हँड. मी एका हातामध्ये अशी मोठी स्टाउट म्हणजे स्ट्रॉंग, एक मोठी काठी मी हातात घेतली, लक्षात घ्या. अँड हर्ड अ पीस ऑफ स्टोन ऍट द मराउंडिंग लंगूर. आणि हा जो दुष्ट प्रवृत्तीचा वानर आहे, लक्षात घ्या, त्याच्या दिशेने मी दगड भिरकवायला सुरुवात केली. हर्ल म्हणजे थ्रो, भिरकावणे. त्याच्या दिशेने मी दगड भिरकवायला सुरुवात केली. इथं मराउंडिंग याचा अर्थ सर्चिंग फॉर समथिंग टू स्टील, समथिंग टू अटॅक, म्हणजे हल्ला करण्यासाठी शोध घेणे, त्याला मराउंडिंग म्हणतात. म्हणजे हल्ला करण्यासाठी शोध घेणारा, असा मराउंडिंग. म्हणजे दुष्ट प्रवृत्तीचा म्हणा की दुष्ट प्रवृत्तीच्या त्या माकडाकडे, हा जो मोठा माकड आहे तो वानराचा प्रमुख, त्या दुष्ट माकडाच्या दिशेने मी दगड फेकायला सुरुवात केली. आणि एका हातामध्ये मी मोठी काठी घेतली, लक्षात घ्या. आणि दुसऱ्या हाताने, लक्षात घ्या, डाव्या हातात काठी घेतली म्हणा, आणि उजव्या हाताने दिला धक्का टिपेला दगडावर दगड, त्या कोणाच्या दिशेने, त्या मोठ्या माकडाच्या दिशेने मी दगड भिरकवायला सुरुवात केली. कारण सोड बाळाला असं मला म्हणायचं होतं, चालू नकोस. द लंगूर वॉज सो इन्फ्युरिटेड. ते जे मोठं माकड होतं ना, ते लई भडकलं होतं. टू बी इन्फ्युरिटेड म्हणजे टू बी अँग्री. ते इतकं भडकलेलं होतं, लक्षात घ्या. ते त्या बाळाला मारायला फार टपले होतं, भयंकर पेटलेलं होतं. खलासच करणार या उद्देशाने त्या बाळाला. जन्मलेलं बाळ होतं लहान, त्या बाळाला, लक्षात घ्या, किती मारायच्यासाठी ते टपलेलं होतं, भयानक संतापलेलं होतं. अँड दॅट इट हार्डली टूक एनी नोटीस ऑफ माय असॉल्ट. आणि त्या मोठ्या माकडानं माझ्या हल्ल्याकडं बिलकुल दखलच घेतली नाही, माझ्या हल्ल्याकडे त्यानं लक्षच दिलं नाही. म्हणजे हार्डली टूक म्हणजे डिड नॉट टेक. हार्डली टूक म्हणजे काय, डिड नॉट टेक एनी नोटीस ऑफ माय अटॅक. त्यानं माझ्या हल्ल्याची मुळात दखलच त्याने घेतली नाही. त्यानं त्याला मारायला चालूच ठेवलं. तर मी मारल्या दगडाकडे काय त्याने लक्षच दिलं नाही, कळलं काय. ते इतकं ते संतापलेलं होतं, ते इतकं ते चिडलेलं होतं, त्याला मारायला इच्छुक होतं. आणि म्हणून ते जे द लंगूर वॉज सो इन्फ्युरिएटेड दॅट, ते माकड एवढंच चिडलेलं होतं, संतापलेलं होतं की इट म्हणजे ते माकड हार्डली टूक एनी नोटीस ऑफ माय असॉल्ट. त्यानं माझ्या हल्ल्याची दखल सुद्धा घेतली नाही. बट देन, मग नंतर आय स्टार्टेड थ्रोईंग मोर स्टोन. मग मी एका मागून एक अधिक दगड फेकायला सुरुवात केली. दरकाला लावला टिपेला, एका मागून एक मोठमोठे दगड हाणायला सुरुवात केली. एका मागून एक बाक बुकनाच पाडला, फुल दगड मारायला सुरुवात केली. आणि बरोबर बघा, आणि द डॉग ऑन देअर पार्ट्स. आणि कुत्र्यांनी त्यांच्या बाजूनी रेज्ड देअर पीच ऑफ क्राय. त्यांनी आपल्या ओरडण्याची तीव्रता वाढवली कुत्र्यांनी, लक्षात घ्या. टू रेज म्हणजे वाढवणे, पीच ऑफ क्राय म्हणजे ओरडण्याची तीव्रता. ती कुत्री मोठमोठ्यानं ओरडायला लागली, मी दगड मारायला लागलो, असं गोंधळ निर्माण झाला, लक्षात घ्या. तसं ते माकड बावचाळलं, कळलं का. ते माकड, ते मोठं चावलं, ते माकड बावचाळलं. कारण माझा एका मागून एक दगडाचा टिप्पेरा, मोठमोठ्या दगडांचा टिप्पेरा, कुत्र्यांचं सगळं भुंकलं मोठमोठ्याने. कुत्र्यांनी लक्षात घ्या आपल्या आवाजाची तीव्रता वाढवली. हे सगळं झालं. आणि मग द चेंज्ड सर्कमस्टन्सेस, ही जी काही सगळी बदललेली परिस्थिती आहे, अँड अ सडन अनएक्सपेक्टेड अटॅक, आणि असा अनपेक्षित झालेला हल्ला, फ्रॉम अननोन क्वार्टर्स म्हणजे अशा अज्ञात ठिकाणाहून, फोर्स्ड द लंगूर, त्या माकडाला भाग पडलं, टू ड्रॉप द बेबी, की त्या पिलाला टाकून द्यायला, फ्रॉम द स्लोपिंग रूफ ओव्हर द व्हरांडा, म्हणजे ते उतरत्या छपरावर, व्हरांड्यामध्ये जाणारं जे उतरतं छपर आहे, तर त्या उतरत्या छपरावर त्या बाळाला टाकून द्यायला त्या माकडाला भाग पाडलं. कशामुळं, कुणी भाग पाडलं, तर अज्ञात अशा ठिकाणाहून झालेल्या अनपेक्षित हल्ल्याने. म्हणजे अज्ञात ठिकाणाहून मी हल्ला केलता, दगड फेकायला लागलं होतं. अज्ञात ठिकाणाहून झालेल्या अनपेक्षित अचानक झालेल्या हल्ल्यामुळं, आणि ही बदललेली सगळी परिस्थिती, कुत्रं भुंकायला लागलेत वगैरे, असं सगळे ह्या सगळ्या बदललेल्या परिस्थितीमुळं आणि अचानक अज्ञात ठिकाणाहून झालेल्या अनपेक्षित हल्ल्यामुळं, हा हल्ला त्याला अपेक्षित नव्हता किंवा असं कोणत्या आपल्याकडे दगड मारल, अशा अनपेक्षित हल्ल्यामुळं फोर्स्ड द लंगूर, त्या माकडाला भाग पडलं. फोर्स म्हणजे भाग पडणे. टू ड्रॉप द बेबी, की त्या बाळाला त्याला टाकून द्यायला लागलं.
त्या बाळाला सोडायला लागलं, लक्षात घ्या, फ्रॉम द स्लूपिंग रूप ओव्हर द व्हरांडा, आणि त्यानं असं त्या उतरत्या छपरावर त्या बाळाला टाकून दिलं. आता मी तरी त्याला मारू शकत नाही, कारण माझ्या अंगावर दगड मारायला मला, म्हणून त्याने काय त्या बाळाला टाकून दिलं, मर जा खाली, गडगडून पडून वरनं खाली पडून मरू दे. कळलं का बघा असं. म्हणून त्यानं काय केलं, हा दुसरा अटेम्प्ट केला त्याला मारायचा. एक तर ते चावून चावून मारत होता, आता चावून चावून मारायला येईना, कारण हे सगळे दगड मारायला लागलेत, काय सगळं आरडा ओरडा चाललाय, कुत्री भुकायला, म्हणून त्यानं अटेम्प्ट नंबर 2 काढला मारायचा. काय केलं तर त्या उतरत्या छपरावर त्या पेलाला दिलं, ढकलून खाली टाकून दिलं त्याला, म्हणजे कसं गडगडत जाऊन पड खाली आणि मर. हा मारण्याचा दुसरा अटेम्प्ट मारायचा सर, लक्षात, दुसरा प्रयत्न. आणि मग त्यानं काय केलं, उजर माकड लक्षात घ्या, आणि त्या माकडाला लक्षात घ्या भाग पडलं की त्यानं लक्षात घ्या त्या आमच्या व्हरांड्यात, आमच्या घराच्या व्हरांड्यामध्ये जे असं उतरतं छप्पर होतं, त्या उतरत्या छपरावर लक्षात घ्या, ते उतरतं छप्पर कशाचं होतं, त्या क्लबचं होतं. त्या क्लबच्या उतरत्या छपरावरनं ते माकड जर टाकलं ते आमच्या व्हरांड्यात येत होतं, लक्षात घ्या. ते आमच्या ती भिंत आमची एकच होती ना, कळलं का, ते आमची भिंत एकच होती. आणि मग त्या आमच्या व्हरांड्यामध्ये त्या क्लबचं जे उतरतं छप्पर होतं, त्या उतरत्या छपरावर आमच्या व्हरांड्यात येणाऱ्या त्या क्लबच्या उतरत्या छपरावर त्या माकडानं त्या पिलाला दिलं टाकून. टू ड्रॉप म्हणजे टाकून देणे, लक्षात घ्या. कळलं. आणि का त्यानं टाकलं तर अचानक झालेला जो हल्ला आहे अज्ञात ठिकाणाहून, अचानक झालेला हल्ला, ही चेंज्ड सर्कमस्टन्सेस, बदललेली परिस्थिती, त्यामुळे त्या माकडाला भाग पडलं आणि त्यानं त्या पिलाला टाकून दिलं उतरत्या छपरावर खाली, मर पडत. मग लक्षात घ्या पुढं, म्हणजे मारण्याचा हा दुसरा प्रकार. द बेबी वॉज लिस्टलेस, ते बाळ जे होतं ना ते पूर्ण शक्तिहीन झालं होतं, लक्षात घ्या, म्हणजे विदाऊट एनी एनर्जी. त्या बाळाच्या शरीरामध्ये कुठली शक्ती बिक्ती काय नव्हती, लक्षात घ्या, विदाऊट, लक्षात घ्या, एनर्जी. अँड अपियर टू बी डेड, आणि ते जे बाळ आहे ना ते जवळजवळ मेल्यासारखंच दिसत होतं, लक्षात घ्या. चावून चावून पाठ त्याचा भुरता बनवला होता, लक्षात घ्या. कळलं की नाही, त्या बाळाच्या अंगात काय शक्ती नव्हती, लक्षात घ्या. बाळाच्या अंगात बिलकुल लिस्टलेस, म्हणजे विदाऊट एनी एनर्जी. अँड अपियर टू बी डेड, ते बाळ आहे ना ते जवळजवळ मेल्यासारखं दिसत होतं. ॲज इट्स बॉडी स्टार्टेड टू स्लाइड डाऊन, आणि त्या बाळाचं शरीर, इट्स म्हणजे त्या बाळाचं शरीर हळूहळू खाली घसरत यायला सुरुवात झाली. आता पडणं असा, वरनं पडलं की हाडं मोडून मारणार की सर, वरनं पडतो काय चकते काय, लक्षात घ्या. बारकं बाळ, लक्षात घ्या ते. अँड इट्स बॉडी, आणि त्या बाळाचं जे शरीर आहे स्टार्टेड टू स्लाइड डाऊन, खाली गडगडत घसरत खाली यायला लागलं. मग खाली द एक्साइटमेंट ऑफ पॅक डॉग्स ग्रीव मॅनीफोल्ड, मग त्या कुत्र्यांची जी खळबळ आहे, कुत्र्यांची जी हालचाल आहे ती कित्येक पटीनं वाढली. टू ग्रो म्हणजे वाढणे, त्याचा भूतकाळ ग्रीव, मॅनीफोल्ड म्हणजे मेनी टाइम्स. त्या कुत्र्यांच्या गटाची, पॅक ऑफ डॉग्स, त्या कुत्र्यांच्या गटाची जी खळबळ आहे, हालचाल आहे, ती अधिक पटीनं वाढली. का? ऍट द प्रॉस्पेक्ट ऑफ गुड किल अँड मिल, आता चांगल्या प्रकारचं भोजन मिळणार या आशेनं. आता ते जे बाळ आहे ते जवळजवळ मेल्यासारखंच आहे. आता ते लक्षात घ्या, छतावरनं खाली पडणार, आणि खाली पडल्यावर कुत्र्यांना खायला मिळणार. लक्षात आलं का? म्हणजे एक चांगलं भक्ष्य, किल म्हणजे भक्ष्य, एक चांगलं भक्ष्य आणि एक चांगलं जेवण मिळणार ह्या आशेनं, ऍट द प्रॉस्पेक्ट ऑफ म्हणजे इन द होप ऑफ, चांगलं भक्ष्य मिळणार, चांगलं जेवण मिळणार याच्या आशेनं या कुत्र्याच्या गटाने, लक्षात घ्या, त्या कुत्र्याच्या गटाची जी काही हालचाल होती ती कित्येक पटीनं वाढली होती की त्याला आता चांगलं खायला मिळणार या आशेनं. पण मग कीपिंग द डॉग्स ऍट बे विथ द स्टिक, मग मी डाव्या हातातल्या काठीनं त्या कुत्र्यांना दूर ठेवत, कीपिंग ऍट बे म्हणजे दूर ठेवत, कुणाला? कुत्र्यांना कशानं दूर ठेवलं? विथ द स्टिक, म्हणजे माझ्या डाव्या हातातल्या काठीनं त्या कुत्र्यांना दूर ठेवत, लक्षात घ्या. आय मॅनेज्ड टू कॅच होल्ड ऑफ द बेबी, मी, लक्षात घ्या, या ठिकाणी काय झालं सांगा सर, मी या ठिकाणी त्या लहान बाळाच्या शेपटीला धरण्यात यशस्वी झालो. आय मॅनेज टू कॅच होल्ड ऑफ द बेबी लंगूर टेल, त्या लहान बाळाच्या माकडाच्या शेपटीला पकडण्यामध्ये मी यशस्वी झालो. जस्ट ॲज इट टिप्ड ओव्हर द एज ऑफ द टाइल्ड रूफ, हे जे काही कौलारू छत आहे त्या कौलारू छताच्या काठावरून ती
ते बाळ अगदी पडत असताना, टोकावरनं खाली पडत असताना लक्षात घ्या, या ठिकाणी त्या माकडाच्या शेपटीला धरण्यात मी यशस्वी झालो. नसतो झालं तर ते बाळ खाली पडून पाक हाडं मोडून मेलं असतं. कळलं का बघा सर? कीपिंग द डॉग्स ऍट बे विथ द स्टिक. लक्षात घ्या, काठीच्या साह्याने कुत्र्यांना दूर ठेवत आय मॅनेज्ड टू कॅच होल्ड ऑफ द बेबी लंगूस टेल. त्या कुत्र्याच्या, त्या माकडाच्या, त्या बाळ माकडाच्या शेपटीला धरण्यात मी यशस्वी झालो. जस्ट ॲज इट टिप्ड ओव्हर द एज ऑफ द टाइल्ड रूम. जेव्हा, ॲज म्हणजे जेव्हा ते बाळ माकड लक्षात घ्या, कौलारू छताच्या काठाच्या अगदी टोकावरून खाली पडणार होतं. टिपड टोकावरून ते खाली पडणार होतं, तेव्हा त्या मी माकडाच्या शेपटीला धरण्यात मी यशस्वी झालो. लक्षात घ्या. आणि ते वाचलं. नाहीतर काय झालं असतं सांगा सर? ते खाली पडून मेलं असतं. लक्षात घ्या. बरोबर आहे का? मी यशस्वी झालो. द बेबी अपियर्ड इनर्ट. ते जे लहान बाळ आहे ना, ते मोशनलेस, गतिहीन दिसत होतं, काय हालचाल नव्हती. बरोबर ना? अँड लाईफलेस. ते बाळ निर्जीव दिसत होतं. इट वॉज इंडीड अ मेल बेबी. आणि जेव्हा मी बघितलं, हातात घेतलं, तेव्हा ते खरंच ते बाळ जे आहे ना, ते पुरुष जातीचं होतं. ते बाळ पुरुष जातीचं होतं. म्हणजे ती परंपरा बरोबर होती बघा. ते मोठं माकड ह्या नर बाळाला, पुरुष जातीच्या बाळाला मारत होतं. का? तर आपल्या प्रमुख पदाला धोका पोचू नये म्हणून. भविष्य काळात आपल्या प्रमुख पदाला धोका पोचू नये म्हणून त्या माकडाच्या गटाचा प्रमुख जो वानर आहे, तो ह्या नर बाळाला, मेल बेबीला मारत होता बघा. आणि मग मी चेक केलं तर मला आढळून आलं, इट वॉज इंडीड अ मेल बेबी. खरोखरच लक्षात घे, ते पुरुष जातीचं बाळ होतं. लक्षात घ्या. आता याच्या पुढचा जो भाग आहे तो खूप खूप महत्वाचा आहे. लक्षात घ्या. कसं या ठिकाणी लक्षात घ्या, ते बाळ वाचलं का मेलं? बरोबर. लक्षात घ्या, त्या बाळाचं काय झालं? लक्षात घ्या. पुढं त्या बाळाला मारलं का? ते बाळ वाचलं का? वाचलं तर कसं वाचलं? काय नेमकी घटना घडली? आणि ते एवढं अविस्मरणीय असं का झालं? हे पुढं आहे. लक्षात घ्या. बघूया आपण.